चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज काही नवीन सेंटेन्स या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत। पहिला सेंटेन्स आहे, आय एम रनिंग लेट, वेट फॉर मी। आय एम रनिंग लेट, वेट फॉर मी। मराठीमध्ये, मी उशिरा येतोय, माझी वाट बघ। मी उशिरा येतोय, माझी वाट बघ। हिंदी में, मैं देर से आ रहा हूँ, मेरा इंतज़ार करना। मैं देर से आ रहा हूँ, मेरा इंतज़ार करना। सेकेंड सेंटेंस, लेट मी थिंक फॉर अ मोमेंट। लेट मी थिंक फॉर अ मोमेंट। थिंक म्हणजे विचार करणे। मराठीमध्ये, मला थोडा विचार करू दे। मला थोड़ा विचार करू दे। हिंदी में, मुझे एक पल सोचने दो। मुझे एक पल सोचने दो। थर्ड सेंटेंस, कैन आई आस्क यू समथिंग। कैन आई आस्क यू समथिंग। मराठी में, मी तुम्हाला काही विचारू शकतो का। मी तुम्हाला काही विचारू शकतो का। हिंदी में, क्या मैं आपसे कुछ पूछ सकता हूँ। क्या मैं आपसे कुछ पूछ सकता हूँ। नेक्स्ट सेंटेंस, आई फॉरगॉट टू ब्रिंग माय नोटबुक। फॉरगॉट म्हणजे विसरणे। आई फॉरगॉट टू ब्रिंग माय नोटबुक। मराठीमध्ये, मी माझी वही आणायला विसरलो। मी माझी वही आणायला विसरलो किंवा विसरले। हिंदी में, मैं अपनी नोटबुक लाना भूल गया। मैं अपनी नोटबुक लाना भूल गया। नेक्स्ट सेंटेंस, he is very good at explaining things। he is very good at explaining things। मराठीमध्ये, तो गोष्टी समजावून सांगण्यात खूप चांगला आहे। तो गोष्टी समजावून सांगण्यात खूप चांगला आहे। हिंदी मध्ये, वह चीजें समझाने में बहुत अच्छा है। एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी तो जर खूप चांगला आहे, ठीक आहे, म्हणजे खूप लवकर एक्सप्लेन करतो किंवा खूप चांगला एक्सप्लेन करतो, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी समजतात। तर आपण ही इज व्हेरी गुड ॲट एक्सप्लेनिंग थिंग्स। थिंग्स म्हणजे वस्तू, गोष्टी, ठीक आहे, हिंदीमध्ये चीजें, असा आपण त्याचा अर्थ धरू शकतो। वह चीजें समझाने में बहुत अच्छा है। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा सेंटेन्सबद्दल पाहिजे, कोणते सेंटेन्स तुम्हाला हवे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।